नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघताय ते काही साधंसुधं फूल नाही बरं का। तर हे आहे भगवान श्रीकृष्णांना प्रिय मानल्या जाणाऱ्या कदंब वृक्षाचं अद्भुत असं फूल। कदंबाची फुलं गोल चेंडूसारखी असतात। जेव्हा ती हिरवी असतात तेव्हा तर ती हुबेहूब टेनिस बॉल सारखी दिसतात। शेकडो लहान लहान फुलांनी मिळून तयार झालेलं हे एकच फूल दिसतं। पावसाळ्यामध्ये त्यांचा सुवास दरवळतो आणि संपूर्ण वृक्ष हा सोन्यासारख्या पिवळसर केशरी फुलांनी बहरून जातो। आपल्या भक्ती परंपरेमध्ये कदंबाला विशेष असं स्थान आहे। भगवान श्रीकृष्णांनी कदंबाच्या सावलीत बासरी वाजवली, रासलीला केली आणि यमुनेतील कालिया नागाच्या मर्दनासाठी त्यांनी कदंबावरून उडी घेतल्याचा उल्लेख अनेक कथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो। म्हणून कदंब हे फक्त झाड नाही तर श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचं जिवंत प्रतीक आहे। तुम्हाला पुढच्या वेळी कदंबाचं झाड दिसलं, फूल दिसलं तर त्याचं सौंदर्यच नाही तर त्याचं आध्यात्मिक महत्त्वही नक्की आठवा। बऱ्याच जणांच्या घराण्यांचं देवक जे आहे ते कदंब असतं, कदंबाचं फूल असतं। लग्नाच्या वेळेस आपण जे काही देवक आणतो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा कदंब या वृक्षाचा उल्लेख आपल्याला बऱ्याच वेळा ऐकायला मिळतो। तुमच्या घराण्याचं देवक कोणतं आहे? कदंब असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।